काल आपण सॉलिड स्टेटचा पार्ट फर्स्ट पाहिला. आज आपण सॉलिड स्टेटचा पार्ट सेकंड पाहणार आहे. काल आपण पाहिलं सॉलिड म्हणजे काय असतं, त्याच्या प्रॉपर्टी काय असतात, कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात. त्याच्यानंतर त्याच्या आपण टाईप्स पाहिले, क्लासिफिकेशन पाहिलं. आज आपण ॲक्च्युअली जे सॉलिड आपण काल पाहिलं की पार्टिकल्सपासून क्रिस्टल बनतो, क्रिस्टलपासून ॲक्च्युअल सॉलिड बनतो. तर तो जो क्रिस्टलपासून जो सॉलिड बनतो त्या क्रिस्टलची सिस्टीम कशी असते, ज्यावेळेस एखादा सॉलिड बनतो त्यावेळेस तो कसा बनतो, त्याच्यात क्रिस्टल कसे अरेंज असतात, ते आज आपण ह्या पार्ट सेकंडमध्ये पाहणार. तर त्यातला आपला फर्स्ट पॉईंट आहे क्रिस्टल सिस्टीम. तर क्रिस्टल सिस्टीमचा जर स्टडी करायचा झाला तर त्याच्यात मेनली दोन टर्म्स येतात. एक येतं लटाईस आणि दुसरं असतं बेसिस. या दोन्हींची मिळून तयार होते क्रिस्टल सिस्टीम. त्यातला फर्स्ट पाहू आपण लटाईस. लटाईस म्हणजे काय? इट इज ॲन ऑर्डर ॲरे ऑफ पॉईंट डिस्क्रायबिंग द अरेंजमेंट ऑफ पार्टिकल दॅट फॉर्म्स ए क्रिस्टल. म्हणजे काय? लटाईस म्हणजे ॲरे असतो पॉईंटचा. ॲरे म्हणजे समजा हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे, हा दुसरा पॉईंट, हा एक पॉईंट. ह्या पॉईंटला एक पर्टिक्युलर अरेंजमेंटमध्ये जर आपण कनेक्ट केलं तर त्याचं एक काय बनते, अरेंजमेंट बनते. इथं आपण 4 पॉईंट कनेक्ट करून एक स्क्वेअर बनला. अशी जे अरेंजमेंट असतो, जो काय ॲरो असतो त्याला म्हणतात क्रिस्टल. त्याच्यानंतर दुसरं बेसिस. बेसिस म्हणजे काय असतं की ज्याच्यापासून तो क्रिस्टल बनला आहे त्याला आपण म्हणतो बेसिस. बेसिस काय असतं? अन ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम विच इज असोसिएटेड विथ लटाईस टू फॉर्म ए क्रिस्टल. आता आपण पाहिलं तर जो काय स्क्वेअर बनला होता 4 पॉईंटपासून, जे काय 4 ॲटम्स होते हे त्याचे झाले बेस. त्या बेसपासून हा मेन क्रिस्टल बनला, बरोबर. तर हे जे पॉईंट होते 4 कॉर्नरचे 4 पॉईंट, त्याला आपण म्हणणार बेसिस ऑफ दॅट क्रिस्टल. तर खाली म्हटलं की बेस टेल हॉट टू रिपीट अकॉर्डिंग टू लटाईस टू गेट अ क्रिस्टल. आता इथं काय म्हटलं, बेस टेल आपला जो बेस असतो तो सांगतो की ते जर रिपीट झाला, तो बेस सारखा रिपीट झाला तर त्याच्यापासून कोणत्या टाईपचं क्रिस्टल तयार होणार. आता इथं एक छोटी डायग्राम दिली ही की हा जो एक क्यूब आहे, ह्या क्यूबला किती 1 2 3 4, हे वरचे 4 आणि हे खालचे 4, हे 4 पॉईंट किंवा पार्टिकलपासून हा एक क्यूब बनला. म्हणजे थोडक्यात एक छोटासा क्रिस्टल बनला. याला म्हणतात युनिट सेल. हा जो काय क्रिस्टल बनतो 8 पॉईंटचा याला म्हणतात युनिट सेल. असा कोणत्याही शेपचा, कोणत्याही आकाराचा एक क्रिस्टल बनला तरी त्याला पण काय म्हणतो, युनिट सेल. इथं आपण क्यूबिक पाहिलं, तशा वेगवेगळ्या त्याच्या सिस्टीम असतात त्या आहेच पुढे, तर त्याला आपण युनिट सेल म्हणतात. आता इथं जी काय शेजारी डायग्राम दिली, हा एक मोठा क्यूब आहे. हा क्यूब एक आहे म्हणजे याला कन्सिडर करा हा मोठा काय झाला, एक पूर्ण सॉलिड झाला. आता ह्या सॉलिडमध्ये त्याच्यात छोटे छोटे क्यूब्स पण आहेत अजून. हा आपण जर असं कन्सिडर केलं, हा ड्रॉ केलेला हा एक छोटा क्यूब आहे, ओके. हा एक क्यूब. अशा याच्यात भरपूर क्यूब्स, ते क्यूब्स काय केलेत, एकमेकाला अटॅच केले, अरेंज केले ते क्यूब. आता इथे एक क्यूब आहे, हा इकडे क्यूब, इकडे क्यूब, इकडे हे सगळे क्यूब म्हणजे झाला एक छोटा क्रिस्टल. हे छोटे सगळे क्यूबला एक क्रिस्टल एकत्र आले तर त्याच्यापासून हा पूर्ण काय झाला, सॉलिड तयार झाला. हेच सॉलिडचं बेसिक होतं की पार्टिकल्स, हे जे काय पार्टिकल्स सांगितले, ह्या पार्टिकल्सपासून पहिल्यांदा बनतो एक क्रिस्टल छोटा, आणि असे भरपूर क्रिस्टल एकत्र आले की असं एक पूर्ण मोठा क्रिस्टल बनतो, त्यालाच आपण म्हणतो सॉलिड. हे झाले क्रिस्टल सिस्टीम. तर नेक्स्ट आहे युनिट सेल. आता जो काय पाहिला होता आपण मागं की हा जो काय छोटा होता याला आपण काय म्हटलं होतं, युनिट सेल. आता ॲक्च्युअली क्रिस्टलपासून युनिट सेल बनला. आता युनिट सेल म्हणजे काय असतं तर इट इज फॉर्म बाय लटाईस पॉईंट. हे जे काय पॉईंट होते, आपण कॉर्नरचे जे काय पॉईंट पाहिले होते, सगळे पॉईंट एकत्र आले त्याच्यापासून काय बनला, आपला एक युनिट सेल बनला. युनिट सेल हा लटाईस पॉईंटपासून बनतो, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढं इट इज द स्मॉलेस्ट पार्ट ऑफ ए क्रिस्टल दॅट रिपीट्स रेग्युलरली थ्रू ट्रान्सलेशन इन 3D क्रिएट्स होल क्रिस्टल. हे काय सगळे जर ॲटम एकत्र आले त्याचा एक 3D शेप बनतो. 3D शेप म्हणजे म्हणतो आपण 3 ॲक्सिस. हे 3 ॲक्सिस ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस त्याचा 3D शेप बनतो. ह्या टाईपचा तो क्यूब बनला आहे, याला आपण म्हणणार आहे होल क्रिस्टल. हे छोटे छोटे ज्यावेळेस पार्टिकल्स एकत्र येतात त्याचा एक 3D शेप बनतो रेग्युलर, त्याला आपण युनिट सेल किंवा क्रिस्टल म्हणतो. द स्ट्रक्चर ऑफ युनिट सेल डिपेंड्स ऑन द स्ट्रक्चर ऑफ क्रिस्टल. आता जो काही युनिट सेल बनणार आहे, मागच्या स्लाइडमध्ये पाहिलं होतं आपण,
हा जो काय मोठा सॉलिड बनला, हा सॉलिड बनताना याच्यात सगळे छोटे छोटे युनिट सेल होते. हा एक युनिट सेल होता. अशा भरपूर युनिट सेल मिळून एक हा सॉलिड बनला, क्रिस्टल बनला. आता हा युनिट सेल क्युबिक स्ट्रक्चरचा होता, त्याच्यामुळे बनणारा सॉलिडसुद्धा काय बनलाय, क्युबिकच बनलाय. हेच इथं सांगितलंय थर्ड पॉईंटमध्ये की स्ट्रक्चर ऑफ युनिट सेल डिपेंड ऑन द स्ट्रक्चर ऑफ क्रिस्टल. म्हणजे हा जो काय छोटा युनिट सेल असणार आहे तो ज्या स्ट्रक्चरचा असणार आहे त्या स्ट्रक्चरचा मोठा त्याचा क्रिस्टल बनणार आहे. हा जर क्युबिक असेल त्याचा क्रिस्टल पण क्युबिकच असणार आहे. हा जर हेक्झागोनल असेल तर त्याचा क्रिस्टलसुद्धा हेक्झागोनच असणार आहे. नंतर पुढं द डायमेन्शन ऑफ युनिट सेल इज डिफाईन्ड बाय ABC. तर हे ABC काय, ही जी काही लेंथ आहे ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत ही जी काय लेंथ आहे ही झाली A. परत ह्या ॲक्सिसवर ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत लेंथ ही एक तिची, त्याला आपण डिनोट केलं B. ह्या एक पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंतची लेंथ त्याला आपण म्हटलं C. हे ABC काय झाले त्याचे डायमेन्शन. आणि ह्या दोन जे काय लेंथ आहेत त्यांच्यामध्ये तयार होणारा अँगल त्याला आपण अल्फा, बीटा आणि गॅमा म्हणणार. इथं दिले की ABC हे ॲक्सिस असणार आहेत, अल्फा, बीटा, गॅमा हे अँगल बिटवीन दिस लेंथ असणार आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ सेल. आता आपण पाहिलं की युनिट सेल काय असतं, युनिट सेलपासून एक मोठा क्रिस्टल बनतो. आता त्याच्यात काय छोटे छोटे सेल वापरणार आहेत त्याचे पण 4 टाईप्स आहेत. पहिला टाईप आहे प्रिमेटिव्ह सिम्पल युनिट सेल, सेकंड टाईप आहे बॉडी सेंटर्ड युनिट सेल, थर्ड टाईप आहे फेस सेंटर्ड युनिट सेल आणि फोर्थ टाईप आहे बेस सेंटर्ड युनिट सेल. आता प्रिमेटिव्ह किंवा त्याला सिम्पल युनिट सेलसुद्धा म्हणतात, त्याला शॉर्ट फॉर्म आहे SC. आता यात काय असतं तर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स प्रेझेंट ॲट कॉर्नर्स ओनली. आता हा एक सिम्पल युनिट सेल आहे, बरोबर. याच्या कॉर्नरला हे जे काय 8 पार्टिकल्स आहेत, बरोबर. हे जे काय 8 पार्टिकल्स मिळून तो काय जे काय सिम्पल युनिट सेल झाला आहे, तर युनिट सेलमध्ये लक्षात ठेवायचं की हे जे काय पार्टिकल्स असतात ज्याच्यापासून तो युनिट सेल बनला आहे हे त्याच्या कॉर्नर्सला असतात. कॉर्नर सोडून ते दुसरीकडे नसतात, त्याला म्हणायचं सिम्पल युनिट सेल. त्यानंतर सेकंड जो काय सांगितलं की बॉडी सेंटर्ड युनिट सेल. आता बॉडी सेंटर्ड युनिट सेल हा सिम्पल युनिट सेल सारखाच असतो. यात पण हे 8 कॉर्नरचे 8 पार्टिकल, फक्त इथं नावात म्हटलं की बॉडी सेंटर्ड म्हणजे सगळ्यांच्या सेंटरला अजून एक एक्स्ट्रा पार्टिकल असतो म्हणून याला म्हणायचं बॉडी सेंटर युनिट सेल. म्हणजे काय, वन कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ इट्स बॉडी. एक एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युएंट जो पार्टिकल असतो हे याच्या सेंटरला प्रेझेंट असतो आणि त्याच्या ॲडिशनला बाकीचे अजून 8 जे काय पार्टिकल असतात त्या कॉर्नरला असतात, त्याला म्हणायचं बॉडी सेंटर्ड युनिट सेल. त्यानंतर थर्ड आहे फेस सेंटर युनिट सेल. फेस सेंटर युनिट सेल म्हणजे FCC मध्ये कसं असतं, आता हा जो काय क्यूब आहे, क्यूबला हा 8 त्याचे झाले कॉर्नर्स, 8 कॉर्नर्स असतात, त्याला फेसेस, ही एक फेस, 2, 3, 4, 5 आणि वरच्या बाजूचे 6, अशा 6 फेस असतात. ह्या 6 फेस असतात, त्याच्या सेंटरला बरोबर मध्ये एक पार्टिकल्स असतो. हा हे 3रा पार्टिकल, 4था पार्टिकल, 5वा पार्टिकल आणि हा 6वा पार्टिकल. 6 फेसच्या बरोबर सेंटरला मध्ये एक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतो प्लस हे कॉर्नरचे 8 पार्टिकल्स. अशी जर अरेंजमेंट असेल तर त्याला आपण म्हणणार आहे फेस सेंटर्ड युनिट सेल. त्यानंतर लास्ट आहे बेस सेंटर्ड युनिट सेल. आता बेस सेंटर्ड युनिट सेल म्हणजे काय असतो, 2 ऑपोजिट फेसेस. तिथं म्हटलं युनिट सेल कन्सिस्ट ऑफ पार्टिकल ॲट द सेंटर ऑफ एनी 2 फेस. समजा ही वरची आणि खालची जर घेतली, 2च घ्यायच्या, बाकीचे फेस घ्यायचे नाही, अपोजिट फक्त 2 फेसेस घ्यायच्या. या 2 फेसच्या सेंटरला मध्ये एक जो कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतं आणि 8 कॉर्नरचे, असा मिळून जो युनिट सेल बनतो त्याला म्हणतात बेस सेंटर युनिट सेल. यात फक्त एक लक्षात ठेवायचं की अपोजिट फेसेसलाच असतो फक्त. समजा खालच्या आणि वरची घेतल्या तर साईडच्या घ्यायच्या नाही. जर आपण साईडच्या 2 घेतल्या तर खालच्या साईडची आणि वरच्या साईडचा फेस घ्यायचा नाही, कोणते पण 2च फेस घ्यायचे, त्याला म्हणायचं बॉडी सेंटर्ड युनिट सेल. हे झाले टाईप्स ऑफ सेल. आता हे एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण क्युबिक स्ट्रक्चरचा स्टडी करतो हे लक्षात ठेवायचं की त्याला 6 फेसेस असतात, 12 एजेस असतात आणि 8 त्याचे कॉर्नरचे पार्टिकल्स असतात. हे विसरायचं नाही, हे इम्पॉर्टंट, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट हे झालं टाईप ऑफ सेल. आता क्रिस्टल सिस्टीम. आता क्रिस्टल सिस्टीम म्हणजे काय, आपण मगाशी पाहिलं की लटाईस कशा पद्धतीने अरेंज केल्या जातात त्याच्यापासून कसा क्रिस्टल तयार होतो. त्याच्यात म्हटलं की देर इज ओनली 14 वे टू फॉर्म डिफरंट टाईप ऑफ लटाईस बाय प्लेसिंग पार्टिकल्स. आपण पाहिलं होतं की असे जर आपण 4 घेतले तर त्याचा स्क्वेअर तयार होणार आहे, बरोबर. हे झालं त्याचं लटाईस. समजा आपण 3च पॉईंट घेतले तर त्याचा काय तयार होणार आहे,
ट्रायंगल. असं 14 वेजने आपण काय करू शकतो, ते पार्टिकल प्लेस करू शकतो आणि त्याच्यापासून क्रिस्टल तयार करू शकतो. हेन्स देर इज ओनली 14 टाइप्स ऑफ लॅटाईस. म्हणून तर याच्यात फक्त 14 टाईपचेच लॅटाईस असतात क्रिस्टलमध्ये. दॅट इज दिस 14 लॅटाईस इज कॉल्ड ॲज द ब्रेव्हिज लॅटाईस. हे जे काय 14 लॅटाईस असतात त्याला म्हणतात ब्रेव्हिज लॅटाईस. दॅट इज 14 टाइप्स ऑफ युनिट सेल. म्हणजे 14 टाईपच्या आपण त्या पार्टिकल्सपासून युनिट सेल बनवू शकतो. इट इज ऑल्सो गिव्ह 7 क्रिस्टल सिस्टीम. जर आपण युनिट सेल घेतले, मिनिमम 2 युनिट सेल लागतात, त्याच्यापासून आपली एक क्रिस्टल सिस्टीम तयार होते. मिनिमम 2 युनिट सेलपासून एक क्रिस्टल सिस्टीम. अशा जर आपण 14 युनिट सेल जर घेतले तर त्याच्यापासून आपल्या 7 क्रिस्टल सिस्टीम तयार होतात. ओके. आता त्या 7 क्रिस्टल सिस्टीम कोणत्या आहेत, तर त्यातली पहिली आहे क्युबिक, दुसरी टेट्रागोनल, तिसरी ऑर्थोहोम्बिक, चौथी रोबोहायड्रल, त्याच्यानंतर मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक आणि हेक्झागोनिक. ह्या 7 टाईपच्या क्रिस्टल सिस्टीम प्रेझेंट. ह्या 14 लॅटाईसपासून ह्या 7 टाईपच्या क्रिस्टल सिस्टीम आपण बनवू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्युबिक सिस्टीम. आता जे काय आपण क्यूब पाहिले होते की युनिट सेल क्यूब, ते सगळे क्यूब एकत्र आले एक त्याचं क्रिस्टल सिस्टीम बनतं. ह्या क्युबिक, आता त्या क्रिस्टल सिस्टीममध्ये क्युबिक सिस्टीम कशी असते, तर 3 टाईपचे क्युबिक सिस्टीम. एक ज्यावेळेस हा क्रिस्टल तयार होतो लॅटाईसपासून, त्याच्यात 3 काइंडचे युनिट सेलपासून एक क्युबिक सिस्टीम बनते. त्या 3 युनिट क्युबिक सेल कोणत्या, तर त्यातली फर्स्ट आहे सिम्पल क्युबिक युनिट सेल. त्याला SC असं शॉर्ट फॉर्म आहे त्याचा. आता ह्याचं सिम्पल क्युबिक युनिट सेल आहे. ही जी पहिली डायग्राम आहे ही सिम्पल क्युबिक युनिट सेलची. त्याच्यात काय लक्षात ठेवायचं, हॅव्हिंग पार्टिकल्स ॲट ईच 8 कॉर्नर. त्याच्या 8 कॉर्नरला एक पार्टिकल्स असतो. याची काय ब्ल्यू डॉट दिसते, त्याचे काय झाले 8 कॉर्नरचे 8 पार्टिकल्स. हा झाला सिम्पल क्युबिक युनिट सेल. त्यानंतर सेकंड आहे बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. आता बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेलमध्ये काय असतं, हॅव्हिंग पार्टिकल ॲट ईच 8 कॉर्नर. 8 कॉर्नरला 8 पार्टिकल्स तर असतात, पण एक्स्ट्रा ऑल्सो ॲट द सेंटर बॉडी. एक पार्टिकल त्याच्या बरोबर सेंटरला असतो. ही झाली बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. त्यानंतर थर्ड आहे फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. त्याला FCC पण म्हणतात. आता आपण पाहिलं होतं की जो क्यूब आहे त्याला 6 फेसेस असतात, बरोबर. आता एका क्यूबचे हे 8 कॉर्नर आणि 6 फेसचे 6 असे टोटल त्याला किती पार्टिकल्स असतात, 14 पार्टिकल्स असतात. हॅव्हिंग पार्टिकल्स ॲट ईच 8 कॉर्नर अँड ऑल्सो ॲट ईच 6 फेसेस. ह्या झाल्या आपल्या 3 टाईपच्या क्युबिक सिस्टीम. फर्स्ट कोणते, तर सिम्पल क्युबिक युनिट सेल, त्याच्यात 8 कॉर्नरला 8 पार्टिकल्स असतात. दुसरी BCC म्हणजे बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल, 8 कॉर्नरचे 8 पार्टिकल प्लस सेंटरचं आहे. आणि फेस सेंटर क्युबिक युनिट सेलमध्ये कसं असतं, 8 कॉर्नरचे 8 पार्टिकल आणि 6 फेसचे 6 असे मिळून त्याचे 14 पार्टिकल्स असे मिळून ह्या 3 त्याच्या क्युबिक सिस्टीम. आता नेक्स्ट ही झाली क्युबिक सिस्टीम. नेक्स्ट पॉईंट आहे, आता ह्या ज्या काय क्युबिक सिस्टीम किंवा आपण त्या टाईप्स ऑफ सेल पाहिले ते की प्रत्येक टाईप ऑफ सेलमध्ये किती पार्टिकल्स असतात. सिम्पलमध्ये किती असतात, बॉडी सेंटरमध्ये किती असतात, फेस सेंटरमध्ये किती असतात ते काढून. आता जर आपण क्युबिक पाहिला सिम्पल युनिट सेल, तर हा झाला सिम्पल युनिट सेल म्हणजे त्याचा क्यूब तयार होतो. आता काय म्हणतात, आता जर क्यूब जर आपण कन्सिडर केला तर क्यूबला काय असतात, 8 कॉर्नरला 8 पार्टिकल्स असतात, बरोबर. मग सिम्पल युनिट सेलला किती पार्टिकल झाले, तर तुम्ही म्हणशाल 8, पण नाही, हे 8 आन्सर चुकीचे. आता त्यात होतं काय, ज्यावेळेस क्यूबचा पार्टिकल्स असतो, समजा ह्या कॉर्नरचा हा इथे एक पार्टिकल्स घेतला, हा पार्टिकल इथे एक, हा इथे एक पार्टिकल. आता याच्यात होतं काय, 3 लाईन निघतात, बरोबर का. हे 3 एजेस, ह्या 3 एजेस ह्या एका पार्टिकल्सपासून असतात, बरोबर. हा पार्टिकल ह्या क्यूबला एवढा एकच पार्ट फक्त त्याचा शेअर झालेला असतो. हा बाकीचा पार्ट हा दुसऱ्या जे काही क्युबिक असणार ना, जे की याला इकडे कनेक्ट होणार दुसरा क्यूब, हा इकडे क्यूब असणार आहे, हा इकडे क्यूब असणार आहे. या सगळ्या क्यूबमध्ये हा एक पार्टिकल काय होतो, डिवाइड होतो. म्हणून सिम्पल युनिट सेलला 8 पार्टिकल्स नसतात, त्याला 8 कॉर्नर्स पार्टिकल्स असतात. each corner particle share its all 7 pairs to other unit cell to form a crystal. हा काय करतो, बाकीच्या 7 जणांबरोबर काय करतो, त्याचा एक पार्टिकल शेअर करतो. म्हणून याचा फक्त 1/8 पार्ट भेटतो. एक युनिट सेलला 1/8 पार्ट असे टोटल 8 पार्ट मिळून एक पार्टिकल शेअर होतो. ओके, तर काय होतं याच्यात ओनली
1/8 पार्ट इज कम अंडर अ युनिट सेल. एका युनिट सेलला त्या पार्टिकलचा फक्त 1/8 पार्टच भेटतो. सो 1/8 असे 8 कॉर्नर, बरोबर. हा एक कॉर्नर, याचा 1/8 पार्ट, याचा 1/8 पार्ट, याचा 1/8 पार्ट, याचा 1/8, याचा 1/8, याचा 1/8 आणि इकडे एक मागा असतो त्याचा एक 1/8 पार्ट. असे 8 कॉर्नरचे 1/8 पार्ट असा मिळून एक पार्टिकल तयार होतो. तर लक्षात ठेवायचं, सिम्पल युनिट सेल किंवा प्रिमेटिव्ह युनिट सेलला एकच पार्टिकल्स असतो. नंबर ऑफ पार्टिकल हे प्रिमेटिव्ह किंवा सिम्पल युनिट सेलमध्ये एकच असतो. मग MCQला हा क्वेश्चन विचारला जातो, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट दुसरा आहे बॉडी सेंटर. आता बॉडी सेंटरचं सिम्पल, आता मग कशी पाहिलं सिम्पल युनिटचे हे सगळे 8 कॉर्नर मिळून एक पार्टिकल तयार होतो, बरोबर. आणि 1/8 मिळून एक आणि मध्ये सेंटरचं एक, असे हा एक आणि 8 कॉर्नर मिळून हा एक पार्टिकल आणि सेंटरचा एक, असे बॉडी सेंटर युनिट सेलला 2 पार्टिकल्स असतात. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपला FCC म्हणजे फेस सेंटर्ड युनिट सेल. आता फेस सेंटरला पण सेम 1/8 पार्ट अशा 8 कॉर्नर, बरोबर. इथं दिले 1/8 पार्ट ऑफ ए सिंगल युनिट सेट इंटू 8 कॉर्नर. हा 8 कॉर्नरचे 1/8 मिळून एक पार्टिकल तयार होतो. प्लस आता याच्या फेसला एक असतो. तर काय होतं, हा जर इकडचा एक क्यूब असेल, इकडे एक क्यूब आणि इकडे एक क्यूब, असे 2 क्यूब एकत्र येतात. हा एक मध्ये पार्टिकल्स असतो. हा पार्टिकल काय होतो, हाफ डिवाइड होतो. हा इकडचा एकाला जातो, इकडचा एकाला जातो. त्याच्यामुळे याच्यात काय होतं, एका पार्टिकलच्या 2 भाग होतात फेसला. म्हणून याच्या अशा टोटल 6 फेस, वन हाफ एका फेससाठी म्हणजे 1/2 इंटू 6 हे झाले 3 आणि 8 कॉर्नर मिळून एक झाला 4 म्हणजे 1 + 3 किती झाले 4 पार्टिकल. मग फेस सेंटर्ड युनिट सेलला 4 पार्टिकल्स असतात. राहील लक्षात. पहिला सिम्पल युनिट सेलला 8 कॉर्नर मिळून एक पार्टिकल, बॉडी सेंटर युनिट सेलला 8 कॉर्नर मिळून एक पार्टिकल प्लस मधला एक म्हणजे 1 + 1 2 आणि हा FCCला 8 कॉर्नर मिळून एक पार्टिकल आणि 6 फेस मिळून 3 पार्टिकल्स, असे 4 पार्टिकल्स. ओके. तर हे लक्षात ठेवायचं नोटचं. कॉर्नर पार्टिकल शेअर्ड बाय 8 एजेस. हा जो कॉर्नर पार्टिकल्स असतो हा मिळून 8 जणांबरोबर शेअर होतो. इच फेस पार्टिकल शेअर्ड बाय 2. हा जो काय फेसचा जो पार्टिकलचा असतो हा 2 क्यूब बरोबर शेअर होतो. आणि जर एज कन्सिडर केली, समजा हा असा मध्ये दिला तर हा 4 क्यूब बरोबर काय होतो, शेअर होतो. लक्षात ठेवायचं. कॉर्नर पार्टिकल 8 बरोबर शेअर होतो, फेस पार्टिकल 2 क्यूब बरोबर शेअर होतो आणि एजला जो पार्टिकल असतो तो 4 क्यूब बरोबर शेअर होतो. ओके. आता आपला पुढचा पॉईंट पाहायचा आहे की रिलेशनशिप बिटवीन मोलार मास, डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स, युनिट सेल, एज लेंथ. आता युनिट सेल एज लेंथ म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण जर क्यूबचा कन्सिडर केला, समजा हा तो क्यूब आहे. ओके. या क्यूबला या जे काही त्याच्या साईडच्या एजेस असतात, म्हणजे ही असेल हे प्रत्येक एज, त्याला काय म्हणायचं, त्याची एज लेंथ म्हणजे एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स, ती झाली त्याची एज लेंथ. ओके. तर ह्या तिन्हीमधलं रिलेशन पाहिजे. त्याआधी कन्सिडर करू जी काय आपण ती युनिट सेलची एज लेंथ घेतली त्याला कन्सिडर केलं ए. आता हा क्यूब आहे, तर क्यूबचं व्हॉल्यूम काय असतं, व्हॉल्यूम ऑफ क्यूब इक्वल टू साईड क्यूब, म्हणजे ह्या युनिट सेलचं व्हॉल्यूम झालं ए क्यूब. नंतर त्या युनिट सेलचं मास असेल, प्रत्येक पार्टिकलला काही ना काहीतरी मास असतं, म्हणून M इक्वल टू मास ऑफ इच पार्टिकल. N म्हणजे त्या युनिट सेलमध्ये असणारे नंबर ऑफ पार्टिकल्स. आणि जर आपल्याला टोटल युनिट सेलचा मास काढायचा असेल तर ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं, M × N म्हणजे मास ऑफ इच पार्टिकल इंटू नंबर ऑफ पार्टिकल, पूर्ण युनिट सेलचा आपल्याला काय भेटेल, मास भेटेल. झालं आपलं इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट, आता तो जो काही युनिट सेल आहे त्याचं काहीतरी डेन्सिटी असते, बरोबर. तर डेन्सिटी कशाने दाखवतात, रोने दाखवतात. हे साइन आहे रोचं, त्याला RH रो म्हणतात. हे झालं डेन्सिटी ऑफ युनिट सेल. तर डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, डेन्सिटी इज इक्वल टू मास ऑफ युनिट सेल अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. तर मास आत्ताच पाहिलं आपण, मास म्हणजे काय, M × N अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय, A क्यूब. हे झालं इक्वेशन नंबर 2. म्हणजे काय, डेन्सिटी इज इक्वल टू M × N अपॉन A क्यूब. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. आता तिसरं 3 रिलेशन. तर तिसरं काय राहिलं आपलं, मोलार मास. तर मोलार मासचा फॉर्म्युला काय, 11वीला पण होता काय, की मास ऑफ वन पार्टिकल, एका पार्टिकलचं मास मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल. मास ऑफ वन पार्टिकल मल्टिप्लाय बाय ते जे काय पार्टिकल असणार आहे त्याच्यातल्या नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल. हे झालं आपलं काय,
मोलार मास. तर मास ऑफ वन पार्टिकल m आणि नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल म्हणजे तो असतो ॲव्होगॅड्रोज नंबर. इथं काय झालं, मोलार मास कॅपिटल M इक्वल टू स्मॉल m मल्टिप्लाय बाय n ऑफ a. n ऑफ a म्हणजे ॲव्होगॅड्रोज नंबर. ॲव्होगॅड्रोज नंबरची व्हॅल्यू फिक्स असते. मग याच्यावर आपण स्मॉल m काढू शकतो. तर स्मॉल m काय झाला, हा जो n आहे त्याला मल्टिप्लाय होता, हा n आहे मल्टिप्लायचा कॅपिटल एमकडे गेला तर डिवाइड होतं, म्हणजे कॅपिटल M अपॉन n. हे झालं इक्वेशन नंबर 3. तर आता काय करायचं, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये पुट करायचं. इक्वेशन 2 काय होतं आपलं, की रो म्हणजे डेन्सिटी इक्वल टू m इंटू n अपॉन a क्यूब. याच्यात m ची व्हॅल्यू टाकली कॅपिटल M अपॉन n आहे आणि इंटू हा n तसंच अपॉन a क्यूब. आता m इंटू n होणार आणि हा जो n आहे तो a क्यूबला मल्टिप्लाय जाणार. म्हणजे आपला रो डेन्सिटीचा फॉर्म्युला काय भेटला, डेन्सिटी ऑफ युनिट सेल इक्वल टू n इंटू m अपॉन a क्यूब इंटू n. तर याच्यावरून आपण काय काय फाइंड करू शकतो, डेन्सिटी फाइंड करू शकतो त्या युनिट सेलची, त्या युनिट सेलची एज लेंथ फाइंड करू शकतो, त्या युनिट सेलमध्ये असणारे नंबर ऑफ पार्टिकल्स फाइंड करू शकतो, त्याचं मोलार मास फाइंड करू शकतो. यातला कोणताही एक फाइंड करायला विचारतात. याच्यावर काही प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम्स आपण चॅप्टर संपलं की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ. ओके, त्याच्यानंतरचा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.